20 वर्षाच्या एका तरुणाला रेल्वे स्थानकावर एक वृद्ध व्यक्ती बेशुद्ध होऊन पडलेला आढळून येतो. त्याची विचारपूस करणारा तिथे कुणी नाही. हे पाहून तो तरुण स्वतःच त्या वृद्ध व्यक्तीची जबाबदारी घेतो. सर्वप्रथम त्याची प्राथमिक स्वच्छता आणि मग औषधोपचार करतो. नंतर त्याला समजतं की ही वृद्ध व्यक्ती एक महाविद्यालयात माजी प्राचार्य होती. त्यांना स्वतःचे 2 मुलगे आहेत जे उच्च पदस्थ आहेत. असं असूनही या वृद्धाची ही अवस्था. हे सगळं त्या तरुणाच्या जिवारी लागतं आणि त्याचा निश्चय होतो की आपण रस्त्यावरच्या निराश्रितांसाठी काम करायचं. जीवन आनंद संस्थेचे संस्थापक श्रीयुक्त संदीप परब यांची ही वाटचाल. निराधार मुलांबरोबरच संदीपजींचं काम सुरू झालं. संदीपजी या निराधार लोकांबरोबर राहू लागले. म्हणजे अगदी फुटपाथवर, ब्रिज खाली असे संदीपजी या निराधार लोकांबरोबर त्यांचा वेळ घालवू लागले. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यातलाच एक होऊन त्यांना आपल्या आश्रमाकडे आणण्याचे त्यांनी प्रयत्न चालू केले. हे वाटतं तितकं सोपं नव्हतं. रस्त्यावरच्या बेघर लोकांबरोबर राहणं, त्यांची स्वच्छता करणं, म्हणजेच त्यांना आंघोळ घालणं, त्यांची दाढी करणं, त्यांना काही व्यसनं असतील तर ती सोडवणं आणि मग त्यांना आपल्या आश्रमात घेऊन येणं. जमेल तितक्यांची घरं शोधून अशा लोकांना पुन्हा त्यांच्या घरी सोडणं, हे असं महान कार्य संदीपजी निरंतर करत आहेत. त्यांचं पहिलं शेल्टर सुरू झालं ते खारमध्ये कारवर या ते काम अखंडित चालू आहे. त्या छोट्या रोपाचं आज मोठा वृक्ष तयार झाला, ज्याचं नाव आहे जीवन आनंद. त्यांच्या अशा अजून 9 संस्था कार्यरत आहेत. 3 वर्षांमागे त्यांनी गोव्यामध्ये भांडेपाट आणि म्हापसा इथे निराधार पुरुष आणि महिलांसाठी संस्था सुरू केली. त्यातल्या काही संस्थांमध्ये जी माणसं सक्षम आहेत पण निराधार, व्यसनी, त्यांना निर्व्यसनी करून त्यांना माणसात आणलं जातं. त्यांना स्वावलंबी आयुष्य जगता यावं यासाठी शेती, वृक्ष लागवड, रेल्वे स्थानक व समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता मोहीम अशा कामात सामील करून घेतलं जातं. अशा अनेक निराश्रितांचं पुनर्वसन संदीपजींनी केलं आहे. मी दुःख शोधत गेलो आणि जास्तीत जास्त दुःख कुठे असेल त्याचं निवारण करत गेलो, कारण त्यातून मिळणारा आत्मिक समाधान खूप मोठं असतं, असं संदीपजी म्हणतात. मानवतेचा वसा जपणाऱ्या, निराधारांच्या जीवनात आनंद आणणाऱ्या संदीप परब यांच्या कार्याला शतशः वंदन.